नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। काश्यश्च परमेश्वास शिखंडीच महारथः। दृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चा पराजितः। द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वश पृथिवीपते। सौभद्रश्च महाबाहुः दद्मु पृथक् पृथक्। स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत्। नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन्। ते तभूपती होते अनेक। द्रुपद द्रौपदेयादिक हा काशीपती देख महाबाहू। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचा आपण विचार करत आहोत। कौरवांची आणि पांडवांची सैन्य रचना पाहिल्यानंतर दुर्योधनाने त्यांची तुलना केली की पांडवांच्या पेक्षा आपलं सैन्य अत्यधिक प्रमाणात आहे। त्यामुळे ज्यांना ज्या ज्या जागेवर स्थानबद्ध केलेलं आहे त्याने त्याच स्थानाचा परित्याग न करता केवळ भीष्माचार्यांचं रक्षण करावं। आपल्या रक्षणाविषयी काळजी वाहिल्यामुळे भीष्माचार्यांना आनंद झाला किंवा दुर्योधनाला आनंद प्रगट व्हावा याकरिता त्यांनी सिंहासारखी प्रचंड गर्जना करून दिव्य शंखनादही केला। तो दोन्ही आवाज सगळ्या सैन्यामध्ये दुमदुमून राहिल्यामुळे भीष्माचार्यांचं अनुसरण सर्वांनी केलं आणि परिणाम काय झाला तोही ज्ञानोबारांच्या शब्दामध्ये आपण पाहिला। यानंतर पांडवांच्या पक्षातील महारथी असणाऱ्या योद्ध्यांनी सुद्धा प्रतिक्रिया म्हणून शंखनाद केला। त्या शंखनादाचा परिणाम कौरवांच्या पेक्षाही भयानक झाला। किंबहुना भगवंताने जेव्हा आपला पांचजन्य नावाचा शंख वाजविला तेव्हा कौरवांच्या पक्षामध्ये जे काही शंखनाद दुमदुमत होते किंवा ज्या शंखनादांचा प्रचंड आवाज होता तो सगळ्यांचा आवाज भगवंताच्या एका शंखनादाच्या आवाजासमोर लोपून गेला। ज्याप्रमाणे आकाशामध्ये सूर्य उदयाला आला की कोट्यावधी असणाऱ्या नक्षत्र तारकांचं तेज लोपून जातं, तसं भगवंताच्या एका शंखनादासमोर बाकी सगळ्यांचा आवाज लोपला गेला आणि मग भगवंताचं अनुसरण पांडवांनी सर्वांनीच केलं। मग जे धनंजय अर्जुनाने देवदत्त नावाचा शंख वाजविला, भीमाने पौंड्र नावाचा, युधिष्ठिराने अनंतविजय नावाचा, नकुळाने सुघोष आणि सहदेवाने मणिपुष्पक नावाचे आपापले शंख वाजविले। पांडवांच्या पक्षातल्या शंखांचा आवाज प्रचंड झाला। आता जसं भगवंताचं अनुसरण या 5 पांडवांनी केलं तसं या 5 पांडवांचं अनुसरण पांडव पक्षातल्या अनेक महारथी योद्ध्यांनी केलं। त्याचाही विचार पुढे 19व्या श्लोकापर्यंत सांगतात आणि मग 20व्या श्लोकापासून पुढे काय घटनाक्रम घडला आहे हे सांगण्याकरता संजय महाराज प्रवृत्त होणार। तत्पूर्वी 17, 18 आणि 19व्या श्लोकामध्ये पांडवांच्या पक्षातल्या अनेक महारथी वीरांनी शंखनाद कसा केला त्याचा संदर्भ पुढे देतात। पदच्छेद असा आहे, काश्यः च परमेश्वासः शिखंडी च महारथः दृष्टद्युम्नः विराटः च सात्यकिः च अपराजितः द्रुपदः द्रौपदेयाः च सर्वशः पृथिवीपते सौभद्रः च महाबाहुः शंखान् दद्मु पृथक् पृथक्। स घोषः धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत्। नभः च पृथिवीं च एव तुमुलः व्यनुनादयन्। हा झाला पदच्छेद। अन्वय असा आहे, 18व्या श्लोकातलं एक पद अगोदर घ्यायचं। हे पृथ्वीपते, या पृथ्वीचा स्वामी असणार हे धृतराष्ट्रा। कोणाचं वाक्य आहे? संजयाचं वाक्य आहे। संजयजी धृतराष्ट्राला सांगतात, हे पृथ्वीपते, या पृथ्वीचे सम्राट असणारे आपण राजे आहात, ऐका। आता पांडवांच्या पक्षामध्ये कोणी कोणी शंखनाद केला तर विशेषण दिलं आहे परमेश्वासः काश्यः। काश्यः म्हणजे काशी राजा, काशीपती असणारा नरेश राजा। त्या राजाचं धनुष्य फार मोठं आहे म्हणून त्याला परमः म्हणजे श्रेष्ठ आणि ईश्वास म्हणजे धनुष्य
ज्याचं धनुष्य आकाराने मोठं आहे असा काशीपती त्याने पण आपला शंख वाजविला. यानंतर महारथः शिखंडी, महारथी असणारा शिखंडी असं म्हटलं आहे. भीष्माचार्य शिखंडीला जुमानत नव्हते, पण श्लोकामध्ये शिखंडीचं वर्णन करत असताना सुद्धा त्यालाही महारथी असं म्हटलं आहे. याचा अर्थ एका काळामध्ये जो 10,000 धनुष्यधारी पुरुषांच्या बरोबर एकदाच युद्ध करू शकतो, क्रमाने नाही, असे 1, 2, 3 असे नाही, 10,000 धनुष्यधारी एकदाच आले तर सर्वांच्या बरोबर एकटा युद्ध करू शकतो, त्याला महारथी असं म्हणतात. जो 11 सहस्राणी योधयत यस् धन्विनाम शस्त्रशास्त्र प्रवीणश्च महारथ इति स्मृतः, त्याला महारथी असं म्हणतात. शिखंडीला सुद्धा महारथी असं म्हटलं आहे. भले त्याचा जन्म कसा का होईना, पण तो महारथी आहे. यानंतर दृष्टद्युम्न हा कोण आहे? द्रौपदीचा भाऊ आहे, द्रुपदाचा मुलगा आहे किंवा पांडवांचा मेहुणा आहे, सेनापती आहे. त्याने पण शंखनाद केला. विराटः ज्याच्या दरबारामध्ये अज्ञातवासामध्ये पांडव राहिले तो विराट राजा. त्यानंतर सात्यकीही च अपराजितः, सात्यकीला पुन्हा ज्ञानोबांनी सुद्धा अपराजित म्हटलंय बरं. ज्याचा आज तागायत कधीही पराजय झालेलाच नाही. आपल्या इतिहासामध्ये धर्मवीर संभाजी महाराज होते ना, त्यांचा कधीच पराजय झाला नाही, ते अपराजितच राहिले. तसं इथं सात्यकी हा भगवंताचा सारथी आहे, पण तो मात्र युद्धासाठी आला. त्याने विचार केला, भगवानच जर अर्जुनाचे सारथी झाले तर आपण काय करायचं, चला युद्धाला. तोही अर्जुनाचा शिष्य होता, युद्धाकरता आला पण अपराजितच राहिला. सात्यकी इथं मारल्या गेले नाही. सात्यकी ते द्वारकेमध्ये जेव्हा यादवांचं युद्ध झालं आपापसामध्ये, त्यांच्यामध्ये त्यांचा वध झाला, पण इथे मात्र ते अपराजितच राहिले. अपराजित कधी विजय झाला, महाभारतातले सगळे मारले गेले, जे 10 जण वाचले त्यामध्ये सात्यकी एक होता, म्हणून ते अपराजितच राहिले. द्रुपद राजा. त्यानंतर द्रौपदेयाः, द्रौपदीची असणारी 5 मुलं, प्रतिविंध्य, शतानिक, श्रुतसेन, श्रुतकर्मा आणि श्रुतकीर्ती यांनी सुद्धा आपापले शंख वाजविले. सर्वशः म्हणजे सर्व बाजूने, चहूकडून, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ते उभे होते त्या त्या भागातून त्यांनी आपापले शंख वाजविले. आणि यानंतर सौभद्रः च महाबाहू, सौभद्र म्हणजे सुभद्रेपासून झालेला, म्हणजेच कोण? अभिमन्यू. त्याच्याकरता विशेषण काय वापरलं? महाबाहू. म्हणजे भगवान महाबाहू आहे. भक्तराज अर्जुन महाबाहू आहे. उभं राहिल्यानंतर ज्याचे हात गुडघ्यापर्यंत सहज लागतात त्याला महाबाहू असं म्हणतात. आणि हे महाबाहू महापुरुषाचं एक लक्षण आहे, ज्याला अजानबाहू असं म्हणतात. म्हणजे अभिमन्यू कोण आहे? महाबाहूच आहे. किंवा पराक्रमी ज्याचे बाहू आहेत, हात आहेत, त्यालाही महाबाहू असं म्हणतात. या सर्वांनी पृथक पृथक शंखान दद्मू, आपापले वेगवेगळे शंख वाजविले. परिणाम काय झाला? सघोषः, पांडवांच्या पक्षामध्ये निर्माण झालेला शंखांचा महान घोष. इथं घोष म्हटलं श्लोकामध्ये, ज्ञानोबांनी त्याला महाघोष असं म्हटलं आहे. महाघोष निर्घाते असा शब्द पुढे येतोच आहे. सघोषः धार्तराष्ट्राणां हृदयाने व्यदारयत, धृतराष्ट्रपुत्रांच्या हृदयांना विदीर्ण करिता झाला. आणि तो शंख नाद केवढा होता? नभः च पृथ्वी च एव तुमुलः व्यनुनादयन, आकाश आणि पृथ्वी या संपूर्ण भागाला व्यापून टाकणारा किंवा दणाणून सोडणारा असा तो मोठा आवाज झाला. आणि त्या आवाजाचा परिणाम असा झाला की धृतराष्ट्रपुत्रांचे हृदय विदीर्ण झाले. परिणाम एकदम स्पष्ट आहे बघा. कौरवांच्या पक्षातल्या लोकांनी सुद्धा शंखनाद केलेला होता आणि पांडवांच्या पक्षातल्या महारथी लोकांनी सुद्धा शंखनाद केला. पण परिणाम असा झाला, कौरवांच्या शंखनादाचा परिणाम पांडव सोडून सगळ्या पृथ्वीवर झाला.
पांडवांच्या अंतःकरणावर काहीच परिणाम झाला नाही. पण याच्या उलट जेव्हा पांडवांच्या पक्षातल्या लोकांनी शंखनाद केला तेव्हा त्या आवाजाचा परिणाम पृथ्वीवर झाला यात नवल नाही. किती परिणाम आहे तो पुढे ज्ञानोबा सांगणारच आहे. पण धृतराष्ट्रपुत्राच्या हृदयांना तो आवाज विदीर्ण करिता झाला. म्हणजे धार्मिक पुरुषाच्या, तपस्वी लोकांच्या पराक्रमाचं सोडून द्या, नुसत्या शंखनादामध्ये सुद्धा एवढं सामर्थ्य असतं. फक्त धार्मिक लोक जाग झाले पाहिजे. त्यांनी जर एक सज्जन जागे झाले तर त्यांच्या नुसत्या आवाजाचा सुद्धा एवढा परिणाम होऊ शकतो. त्याच्यातून दाखवून दिलं आहे बघा ते. यावर आता ज्ञानोबा स्पष्टीकरण करतात. ते तर भूपती होते अनेक, द्रुपदे अधिक, हा काशीपती देख महाबाहू. ज्ञानोबांनी काशीपती नावाचा जो राजा आहे की नाही त्याला महाबाहू असं म्हटलं आहे. ते तर भूपती, भूपती म्हणजे राजे, जे पृथ्वीचे स्वामी असतात, पृथ्वीवर सत्ता गाजवतात, त्यांना भूपती असं म्हणतात. अनेक होते, गणना करता येणार नाही. ज्या अर्थी 7 अक्षौहिणी सैन्य होतं, याचा अर्थ काय झाला, त्यांचा नेतृत्व करणारं अनेक प्रकारचे राजेसुद्धा या ठिकाणी आले होते. भूपती होते अनेक. कोण कोण होते त्यांच्या यादीचा उल्लेख ज्ञानोबा करतात. द्रुपद, पहिल्यांदा द्रुपद राजा घेतलेला आहे. बरं, ज्ञानोबांनी श्लोकाचा क्रम बदललेला आहे. श्लोकातला क्रम वेगळा आहे, ज्ञानोबांचा टीकेचा क्रम वेगळा आहे. बहुतेक ज्ञानोबांनी वयानुसार प्राधान्य दिलं असेल इथे, कारण किंवा नात्यानुसार दिला असेल. द्रुपद हा कोण आहे, पांडवांचा सासराचा आहे की नाही, किंवा असंही असू शकतं दुर्योधनाला कायम आठवण होती आहे. द्रोणाचार्यांना सांगतोय तो द्रुपद आहे बरं पहिल्यांदा, म्हणजे तुम्हाला आठवण हवी काय तुमचा शत्रू आहे. किंवा वयानुसार, नात्यानुसार ज्ञानोबांनी प्राधान्यक्रम दिलेला आहे. द्रुपद राजा हा पराक्रमी आहे आणि बहुतेक द्रुपद राजा आणि द्रोणाचार्य एका गुरुकडे शिकले. द्रोणाचार्य ब्राह्मण पुत्र आहे, द्रुपद राजा क्षत्रिय आहे. दोघांची मैत्री झाली, सख्यत्व चांगलं झालं आणि द्रुपदाने त्या काळात सांगितलं, हे तू माझा सखा आहे, आपलं शिक्षण पूर्ण झालं ना तर तू आपल्या घरी जाऊ नको, मी राजपुत्र आहे, माझ्या वडिलांचं राज्य माझ्याच नावे येणार आहे, तुला मी अर्ध राज्य देतो, तो आपण दोघं सोबत राहू. किती सख्य असेल. जोपर्यंत वस्तू मिळत नाही तोपर्यंत माणसं त्यागाच्या गोष्टी करतात. वस्तू मिळत नाही तोपर्यंत अगदी चांगल्या प्रकारे तू माझ्या सहभागी हो, मी तुझ्या सहभागी होईल, आणि आल्यानंतर असं वाटतं कशाला घ्यायचं याला आपल्या सहभागी, असं वाटतं की नाही. नंतर हा झाला राजपुत्र, द्रुपदाचा अभिषेक झाला, राजा झाला. द्रोणाचार्य आपल्या घरी गेले, ब्राह्मण पुत्र आहे. अश्वत्थाम्याला दूध पाजावं एवढी पण आपली शक्ती नाही ना, आपण एखादी गाय मागून घेऊ आपल्या मित्राकडे. द्रुपद राजाकडे गेले, स्वागत करायला पाहिजे होतं. हा आपला गुरुकुलातला मित्र आहे, पण मोठेपणा प्राप्त झाला, राज्य मिळालं आणि धन मिळालं तर सगळ्यात पहिल्यात परिणाम कोणाचा होत असतो, तो बुद्धीवर होतो. माणसाची बुद्धी फिरते, त्याला कारण धनाचा मद आणि राज्याचा मद. म्हणून सहसा पदावर जाऊ नये, पद आलं की त्याच्याबरोबर मद येतच असतो. द्रुपद म्हणला, कोण आहे तू, मी तुला ओळखत नाही. अरे गरीब ब्राह्मण कुठं, क्षत्रिय राजा कुठं, समानशीले, व्यसने, सुसख्यम, ज्यांचा स्वभाव समान असतो, आवड समान असते, त्यांच्यामध्ये मैत्री होत असते. कुठे तो ब्राह्मण कुमार आणि कुठे मी क्षत्रिय राजा, हे असा तू माझा मित्र होता हे मला आठवतही नाही. अपमान केला बघा एका गाईसाठी. तेव्हा द्रोणाचार्याने ठरवलं की माझ्या अपमानाचा बदला मी घेतल्याशिवाय राहणार नाही. पुढे पांडवांना निष्णात केलं, कौरवांना सुद्धा शिकविलं आणि सांगितलं दक्षिणा. त्यामुळे कौरवांनी सांगितलं दक्षिणा काय पाहिजे असेल तर मागून घ्या. कौरवांनी सांगितलं आचार्य गुरुदक्षिणा देतो, सांगा बरं काही इच्छा आहे. द्रोणाचार्य म्हटले तुम्हाला द्रौपदाचा पराजय करता आला तर बघा. गेले तर पराजय तर झाला नाही, यांचाच पराजय झाला. सगळेच्या सगळे कौरव द्रुपदाने परास्त केले आणि बंदिवासामध्ये टाकले. 5 पांडव निघाले, त्यामध्ये अर्जुनाने पराक्रम केला आणि अर्जुनाचा पराक्रम पाहिला की द्रुपदाला तेव्हाच वाटलं असा पराक्रमी व्यक्ती जर आपल्याला जावई म्हणून मिळाला तर.
पराजय झाला होता, पण पराजयसुद्धा त्याला चांगला वाटला बरं. आणि मग त्या द्रोणाचार्यांनी द्रुपदाला सोडून दिलं. फक्त एवढं सांगितलं की आता हे राज्य माझं होतं, मी चालवायला तुला देतो, फक्त वैर विसरून जा. पण द्रुपदाला ते वैर विसरलं नाही. त्याने ते वैर आपल्या मनात ठेवलं आणि वैरभावातून या द्रोणाचार्यांचा वध करेल असा यज्ञातून पुत्र निर्माण केला, दृष्टद्युम्न. त्याच यज्ञातून पुन्हा एक कन्या निर्माण झाली, द्रौपदी. त्याच्यानंतर पुन्हा त्या यज्ञातून आणखीन एक कन्या निर्माण झाली, शिखंडी. तर ती शिखंडी गत जन्मातली आंबा होती. अंबा, अंबिका आणि अंबालिका या 3 कन्येपैकी एकीने तपश्चर्या केली, त्या आंबेने, भीष्माचार्यांचा वध करण्यासाठी. पुढं ती कथा येतीच आहे, पण आता सांगून जातो म्हणजे पुन्हा सांगायचं काम राहणार नाही. आणि मग ते आंबा जी होती तिने ठरवलं की मला भीष्माचार्यांच्या बरोबर लग्न करायचं. भीष्माचार्य म्हणले मी लग्न करणार नाही. त्याने मी तुमच्या गुरुजीकडे जाईल. जा म्हणे. ते गेले परशुरामाकडे. सांगितलं गुरुजी, भीष्माचार्याने आम्हा 3 बहिणींचं अपहरण केलं. 2 बहिणी त्या लग्न करायला तयार झाल्या, पण माझी मात्र इच्छा नाही. इच्छा आहे की भीष्माचार्यांच्या बरोबर लग्न करायचं. परशुरामजी म्हणले काय हरकत आहे, माझा शिष्य आहे, मी सांगतो ना त्याला लग्न करायला. सांगितलं हे देवव्रता तुला ऐकावं लागेल. त्याने गुरुजी मी माझ्या वडिलांना शब्द दिला आहे मी आजन्म ब्रह्मचर्य व्रताचं पालन करेन आणि मी लग्न करणारच नाही. म्हणे माझं ऐकत नाही, एवढं सोडून बाकी सगळं ऐकतो म्हणे. एवढं नाही ऐकणार, माझं नाही ऐकलं. तुला माहिती आहे कोण आहे मी? 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केलेली म्हणे मी. म्हणे गुरुजी तेव्हा मी जन्माला आलो नव्हतो. आता करून दाखवा बरं. झालं गुरु शिष्याचं युद्ध सुरू. देवाने ते थांबवलं. म्हणे काय करताय तुम्ही, दोघे पराक्रमी आहात, या पृथ्वीचा विध्वंस होऊन जाईल. युद्ध थांबवलं आणि आंबेची इच्छा काही पूर्ण झालीच नाही. तिने भगवान शंकराची आराधना केली. सांगितलं मला भीष्माचार्यांचं वध करायचं आहे. भगवान शंकर म्हणले या जन्मात तुला शक्य होणार नाही. तिने आपला देह अग्नीला समर्पित केला आणि नंतर ती द्रुपदाच्या यज्ञातून प्रकट झाली आंबा, शिखंडी नावाच्या रूपाने. पण होती स्त्री, तिला व्हायचं होतं पुरुष. मग पुन्हा यक्षाच्या वरदानाने तिला पुरुषत्व प्राप्त झालं. पण भीष्माचार्य जाणून होते की हीच आंबा आहे, ही शिखंडी आहे. हा शिखंडी शब्द शिखंडीचा आहे, पण हा मात्र काय आहे, पूर्वजन्मातला नातातलाही स्त्री वर्गच आहे. त्यामुळे मी स्त्रीवर कोणत्याही प्रकारचं अस्त्र आणि शस्त्र चालविणार नाही, हा त्याचा भाव आहे. म्हणजे द्रुपद राजाने द्रोणाचार्यांच्या वधासाठी दृष्टद्युम्न निर्माण केला आणि त्याच यज्ञातून भीष्माचार्यांच्या वधासाठी शिखंडी पण निर्माण झाला. ज्ञानोबारे त्याचा उल्लेख करतात. द्रुपद राजा आहे. त्यानंतर द्रौपदयादिक, द्रौपदीपासून निर्माण झालेले 5 पांडवांचे 5 पुत्र यांनीसुद्धा हा काशीपती देख महाबाहू आणि महान बाहू पराक्रमी असणारा काशीपती या सर्वांनी आपापले शंख वाजविले. या सगळ्या ओव्यांचा संबंध जो आहे तो 53 ओवीपर्यंत आहे. या 3 ओव्या एकत्र घ्यायच्या. नावाचा उल्लेख आहे तिथे. तेथ अर्जुनाचा सुत सात्यकी अपराजित दृष्टद्युम्न नृपनाथ शिखंडीहन विराटादी नृपवर जे सैनिक मुख्य वीर तिहे नाना शंख निरंतर आस्फुरिले. या 3 ओव्यांचा एकत्र विचार आहे. मग सगळ्या ओव्यांचा अर्थ इथं लागतो. तेथ अर्जुनाचा सुत, अर्जुनाचा पुत्र कोण? अभिमन्यू. ज्ञानोबाऱ्यांचा बारकावा एक आहे. या अभिमन्यूचं वर्णन करत असताना पाठीमागे काय वर्णन केलं? हा सुभद्रा हृदयनंदनू जो अपर नावा अर्जुनू तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनो देखे द्रोणा. द्रोणाचार्य आपण अभिमन्यूला जाणून घ्या. कोण आहे हा? सुभद्रेच्या हृदयाला आनंद प्रदान करणारा आहे. म्हणजे पहिली ओळख करून दिली ज्ञानोबाऱ्यांनी मातृत्वाच्या संबंधाने आणि आता ओळख करून दिली अर्जुनाचा सुत वडिलांच्या संबंधाने. हा अर्जुनाचा मुलगा आहे, पराक्रमी आहे. बरं काय पराक्रम आहे? मातेच्या उदरामध्ये असताना चक्रव्यूहाचं भेदन कसं करावं हे ते शिकलेला होता. ते असं म्हणतात, मी बहुतेक महाभारतातच वाचलं की काय माझ्या लक्षात नाही आता, पण वाचले मी, संदर्भ लक्षात नाही.
ते भगवंताने सुभद्रा मातेला गर्भ अवस्थेमध्ये असताना युद्धाच्या संबंधाने बऱ्याच गोष्टी सांगितल्या. सुभद्रेला जाणण्याची इच्छा होती आणि भगवंताची ती आवडती बहीण. मग तिने ते आपल्या उदरामध्ये हा जो काही अभिमन्यू होता तो असताना चक्रव्यूहाचं भेदन कसं करावं हे सांगायला प्रारंभ केला. तर त्या सुभद्रा मातेला झोप लागली, पण तो आतला गर्भ ऐकत होता. ते भगवंताने पाहिलं, पण त्या दिवशी मात्र चक्रव्यूहात प्रवेश कसा करावा इथपर्यंतच भगवंताने सांगितलं होतं. आता पुढील भागामध्ये चक्रव्यूहातून बाहेर कसं यायचं हे सांगायचं होतं. प्रवेश कसा करावा हे सांगितलं, भेदन कसं करावं, पण त्यामध्ये युद्ध करून कोणत्या बाजूने बाहेर यायचं हे सांगायचं राहिलं होतं. भगवंतानी पाहिलं त्या गर्भ अवस्थेमध्ये दिव्य बालक आहे आणि त्या बालकाला चांगल्या प्रकारचा जन्म प्राप्त व्हावा असं म्हणतात की त्याला गर्भावस्थेमध्ये जास्त हात होते. भगवंताने आपल्या सुदर्शन चक्राचं पाणी त्या सुभद्रे मातेला पिण्याकरता दिलं. ते पाणी प्राशन केल्यामुळे अवास्तव किंवा जास्त प्रमाणामध्ये त्याचे असणारे हात गळून गेले आणि 2च हाताने संपन्न तो महाबाहू नंतर तो अभिमन्यू जन्माला आला. अशी मी कथा कुठंतरी वाचली बघा काल परवाच. तर तो आहे अर्जुनाचा सुत, पराक्रमी असणाऱ्या अर्जुनाचा तो पुत्र आहे, मुलगा. यानंतर सात्यकी अपराजित हा अभिमन्यू जो आहे ना, हा धर्मयुद्ध करता करता चक्रव्यूहाचं भेदन करत असताना वीरगतीला प्राप्त झाला. तसे सगळे जरी एक एक आले असते तर तो कोणाला ऐकला नसता बघा. पण कौरवांच्या पक्षातल्या लोकांनी अधर्माने अधार्मिक पक्षाने युद्ध केलं. एकाबरोबर एकाने युद्ध करायला पाहिजे होतं. ते जवळपास 6 जण एकत्र आले आणि हा थकलेला होता. याच्या हातामध्ये शस्त्र वगैरे काही नव्हतं. निशस्त्र असणाऱ्या अभिमन्यूवर त्यांनी शस्त्रांचा अनेक प्रकारचा वर्षाव केला. त्याच्या मस्तकामध्ये गदेचाही प्रहार केला आणि सरते शेवटी त्याच्या देहाची विटंबना की लत्ता प्रहार केला जयद्रथाने वगैरे. नाहीतर हा अभिमन्यू कोणाला ऐकला गेलाच नसता, कारण तो पुत्र कोणाचा होता, अर्जुनाचा सूत होता, पराक्रमीच होता तो. त्याने भीष्माचार्यांच्या बरोबर युद्ध करायच्या अगोदर एक बाण असा आकाशामध्ये सोडला की तो बाण भीष्माचार्यांच्या चरणाजवळ गेला. चरणाजवळ गेल्याबरोबर त्या बाणाची पुष्पमाला तयार झाली. म्हणजे त्याने पहिल्यांदा भीष्माचार्यांना नमस्कार केला की पितामह मला युद्धाकरता आशीर्वाद द्या. भीष्माचार्य प्रसन्न झाले, म्हणजे वा, याला म्हणतो अर्जुनाचा मुलगा, जसा बाप तसाच मुलगा, पराक्रमीच आहे म्हणे. बाण तर अगोदर सोडला पण बाणापासून पुष्पमाळा तयार केली. पराक्रमी होता तो. सगळ्यात कमी वय होता अभिमन्यूचं. युद्धामध्ये जो आला की नाही, सगळ्यात कमी वय. नुकतंच तर लग्न झालं होतं, नुकतंच लग्न झालं होतं त्याचं उत्तरेबरोबर. तो आला होता युद्धासाठी. तेथ अर्जुनाचा सुत, त्यानंतर भगवंताचा सारथी आणि अर्जुनाचा शिष्य. एकाच उभीत घेतले ज्ञानोबा यांनी, पुत्र आणि शिष्य. सांगावं कोणाला तर पुत्र आला आणि शिष्य आला, दोघालाही सांगावं न विचारता, असा नियम आहे धर्मशास्त्राचा. सात्यकी पण लक्षण दिलाय अपराजित, हा कधीच पराजयाला प्राप्त झाला नाही बघा. सात्यकी भगवान जेव्हा शिष्टाई करण्याकरता आले होते ना, तेव्हा हा सात्यकी सोबत होता. भगवंताने नाना प्रकारे त्या धृतराष्ट्राला सांगितलं की आजही पांडव तुम्हाला पितृस्थानीच मानतात, त्यामुळे आपण पांडवांच्यामध्ये भेद करू नये. त्यांना त्यांच्या वाट्याला येणारं अर्ध राज्य आपण देऊन टाकावं. त्या धृतराष्ट्राने सांगितलं, प्रभू तुम्हाला माहिती आहे मी राजा हे मला माहिती आहे, पण काय करावं, माझ्या हृदयावर मोहाचं एक असं बंधन आहे की ज्यामुळे मला चांगले निर्णय घेता येत नाही. माझ्यावर पुत्रमोहाचं बंधन आहे. भगवान म्हणाले, जसा दुर्योधन तुमचा मुलगा आहे, धर्मराजसुद्धा तुमचाच मुलगा आहे की नाही, या मोहातून बाजूला व्हा. आणि जर कदाचित कोणी दुसऱ्याच्या अधिकारावर जर गदा आणत असेल तर राजाचं हे कर्तव्य आहे की त्याने शिक्षा करावी आणि सज्जनाचं रक्षण करावं. ते शकुनी म्हणलं, दुर्योधना पहा म्हणे, हे भगवान आले शिष्टाई करण्याकरता आणि शिष्टाई दिली सोडून आणि कोणाला तरी बंदिवासामध्ये टाकावं, शिक्षा करावी. आपल्या असणार तुझ्या वडिलांना आपल्या विरोधामध्ये प्रगट करत आहेत ते काय मला विरोधात प्रगट करणार आहे. मग
मला बंदिवासामध्ये टाकण्याची भाषा करता मीच तुम्हाला बंदिवासामध्ये टाकतो. तो दुर्योधन उठला, त्याने शस्त्र काढलं, कर्ण तयारच होता आणि त्याने सांगितलं, भगवान आपण शांतीदूत आहात, शिष्टाई करण्याकरता आलात ना, तेवढंच सांगावं, आम्हाला बंदिवासामध्ये टाकावं, शिक्षा करावी असं आमच्या वडिलांना तुम्ही सांगू नये. तुम्ही दूत मर्यादा भंग केली आहे, तुम्ही दूत नाहीत, तुम्ही तर धूर्तपणाचा व्यवहार करताय. तुम्ही आम्हाला काय बंदिवासामध्ये टाकणार, आम्हीच तुम्हाला बंदिवासामध्ये टाकतो. असं म्हटल्याबरोबर पहिल्यांदा सात्विकी उठला. तो मला खबरदार, एकाने सुद्धा या सभेमध्ये एक पाऊल जर पुढं टाकलं तर मी सर्वांचे मृतदेह इथं रचील. असा तो सात्विकी पराक्रमी होता. भगवान म्हणे, सात्विकी बस, अजून तुझ्या पराक्रमाची वेळ आली नाही. हे मला बंदिवासामध्ये टाकतात ना, या म्हणे सगळेजण समोर या. भगवान जागेवर उभे राहिले आणि विश्वरूप प्रगट केलं. ते सर्वांनी पाहिलं, फक्त दिसलं नाही धृतराष्ट्राला, आंधळा होता की नाही, पण सर्वांना जाणवलं की ही शिष्टाई असफळ झाली. तिथे सुद्धा सात्विकी अपराजित. नंतर बाणासूर संग्रामामध्ये हा सात्विकी प्रत्यक्ष सारथी होता, तिथेही तो अपराजितच राहिला. आणि पारिजात नावाचा वृक्ष, पारिजात हरण करण्याच्या प्रसंगीसुद्धा हा अपराजितच राहिला. ते भौमासूर, चलनरकासूर आपण म्हणतो, त्याने देवमातेचे कानातले असणारी कुंडलं चोरली. आता ते देवाकरता अपमान झाला. इंद्राने सगळ्यांनी भगवंताला प्रार्थना केली की आपण त्याचा पराभव करावा. ते सत्यभामा मातेच्या हातून त्याचा पराभव होता. भगवंताने सत्यभामेला सोबत घेतलं, गरुडावर बसवलं, नरकासुराचा वध केला आणि ते कुंडलं घेतले आणि देवमातेला ते पोच करावे म्हणून भगवान स्वर्गात गेले. सत्यभामा मातेला सोबत घेतलेलं होतं. स्वर्गात गेल्यानंतर दिव्य सुगंध आला. सत्यभामा मातेने विचारलं, हे सुगंध कशाचा आहे? म्हणे, आमच्या स्वर्गलोकामध्ये एक पारिजात नावाचा वृक्ष आहे आणि त्याचा सुगंध जरी प्राप्त झाला, ज्याला सुगंध मिळाला त्याला कायम चिरतारुण्य मिळतं, म्हणजे तो वृद्ध कधीच होत नाही. आता तो सुगंध मिळाला होता सत्यभामा मातेला. भगवान पुन्हा द्वारकेमध्ये आले, पण येत असताना भगवंताने विचार केला की सत्यभामेला तर चिरतारुण्याचं वरदान मिळालंच आहे. मग कुणालाही न कळता भगवंताने त्या पारिजातकाचं एक फूल आणलं आणि रुक्मिणी मातेला भेट दिलं. कारण का, हे फुलही तुला मिळालं तर तुलाही तारुण्यच मिळणार आहे. पण मग आता ते नारदांना कसं काय दाखवलं जाईल? नारद म्हटले, सत्यभामा तू अजून लय वेडी. काय झालं? अगं म्हणे, तुला फक्त फुलाचा सुगंधच मिळाला, भगवंताने मात्र रुक्मिणी मातेची आठवण ठेवून स्वर्गातून येता येता एक फूल आणलं आणि ते फूल त्याला भेट दिलं आहे. जब झालं नारदाचं काम, बस बाकी काहीच नाही. त्याच्यातूनही पराक्रमच प्रगट करायचा होता. सत्यभामा माता रुसल्या. भगवान गेले, म्हणे माझ्याशी बोलू नका तुम्ही. म्हणे का? तुम्ही तर कपटी आहात. आणि कसं काय कपटी? माझ्याकरता काहीच नाही आणलं आणि रुक्मिणीकरता फूल घेऊन आलात तुम्ही, कपटी आहात तुम्ही. भगवान म्हणले, अगं तसं नाही म्हणे, स्वर्गात गेल्यानंतर तुला त्या फुलाचा सुगंध मिळाल्यामुळे चिरतारुण्य तुला अगोदरच प्राप्त झालं होतं. मग रुक्मिणी मातेला काहीतरी मिळावं म्हणून मी ते फुल आणलं. मला ते ऐकायचं नाही म्हणे, मला एक व्रत करायचं आहे म्हणे, आणि ते व्रत मी करणार तर पारिजातक वृक्षाच्या खाली बसूनच करणार. तुम्ही काही करा पण तेवढा वृक्ष घेऊन या, काही हरकत नाही म्हणे, जावंच लागेल. मग आता भगवान स्वर्गात निघाले. देवांनी ते फुल अगोदर असं मोकळ्या मनानं दिलं होतं, प्रसन्नतेनं. पण भगवान म्हणाले मला वृक्ष घेऊन जायचा, त्याने आता नाही चालणार. हे स्वर्गातली संपत्ती आहे, आम्ही कोणाला घेऊन जाऊ देणार नाही. भगवान म्हणले, मग घेऊन जाऊ देणार नाही तर मग मला न्यावी लागेल, त्याने मग युद्ध करावं लागेल. तयार आहे. भगवंताने एकट्याने सगळ्यांचा तो पराभव केला. तो वृक्ष आणला आणि सत्यभामेच्या अंगणात लावला. अंगणामध्ये लावून मग पुन्हा ते तिने सत्यभामा मातेनं व्रत केलं. या सगळ्यातून आपण सौती मत्सर वगैरे असा अर्थ नाही घ्यायचा. नाहीतर म्हणसान मग बघा ना, तिथंही झाला, आपण करायला काय हरकत आहे, असा अर्थ नाही घ्यायचा. त्यातून भगवंताचा पराक्रम नारदांना प्रगट करायचा होता. हे दाखवायचं होतं की भगवान स्वर्गातली पण संपत्ती तर आणू शकतात, असा त्याचा अर्थ घ्यायचा. फार अनर्थ नाही काढायचा कशातून. सात्यकी त्याही प्रसंगाला अपराजित आहे. सात्यकी अपराजित दृष्टद्युम्न नृपनाथ
दृष्टद्युम्न हा द्रौपदीचा भाऊ आहे, सेनापती आहे, सगळ्या राजांचा नृपनाथ का म्हटलं बरं इथं त्याला? तो द्रुपद राजाचा राजपुत्र असल्यामुळे तिथला राजा आहे. पण इथे मात्र पांडव पक्षातला सेनापती आहे ना, जेवढे राजे इथं आले त्या सगळ्यांचा स्वामी तो असल्यामुळे ज्ञानोबा त्याला नृपनाथ असं या प्रसंगाला म्हणतात. शिखंडी हन, शिखंडीचा विचार आपण आत्ताही पाहिला. आणखीन कोण आला आहे? शिखंडी, म्हणजे पूर्वजन्मातली अंबा, या जन्मातली शिखंडी, तो सुद्धा इथं आलेला आहे, महाबाहू पराक्रमी आहे. विराट आदी नृपवर, जे सैनिक मुख्य वीर, ते हे नाना शंख निरंतर आस्फुरिले. विराट आदी, विराट राजा ज्यामध्ये अगोदर आहे असे नृपवर, वर म्हणजे श्रेष्ठ, विराट ज्यांच्यामध्ये अगोदर आहे असे श्रेष्ठ श्रेष्ठ राजेसुद्धा जे सैनिक होते पांडवांचे आणि पराक्रम गाजवत असल्यामुळे मुख्य मुख्य वीर होते, तीही म्हणजे त्यांनी नाना शंख निरंतर आस्फुरिले, नाना प्रकारचे शंख वाजविले. त्यांच्याकडे जे जे शंख होते, या विराटाच्या दरबारामध्ये पांडव 1 वर्ष अज्ञातवासामध्ये राहिले होते. 12 वर्षामध्ये वनवास भोगला आणि 1 वर्ष जगामध्ये आपण कोणाला कळूच नाही, आपला परिचय कोणाला होऊ नये असं राहणं, याला अज्ञातवास असं म्हणतात. त्या अज्ञातवासामध्ये ते राहिले हा विराट राजा. या विराटाच्या दरबारामध्ये भीमाने स्वयंपाक करावा, अर्जुनाने बृहन्नडीच्या विषामध्ये तिथल्या असणाऱ्या त्या राजकुमारींना नृत्य शिकवावं, गायनाचं शिक्षण द्यावं. सैरंद्री, द्रौपदी माता सैरंद्री असल्यामुळे तिथल्या ती राणी त्याचा शृंगार करावा, असे ते अज्ञातवासामध्ये राहिले बघा 5ही पांडव. धर्मराजाने त्या राजाचं मनोरंजन करण्याकरता त्याला आपण बुद्धिबळ म्हणतो की नाही, अशा प्रकारचे खेळ खेळावे, कंक नाव धारण केलं होतं बघा त्यांनी. हे सगळे विराटाच्या दरबारामध्ये राहिले होते. तो विराट राजासुद्धा इथे आलेला आहे. हा विराट राजा म्हणजे त्या अभिमन्यूचा सासरा आहे. विराट आदी नृपवर, जे सैनिक मुख्य वीर, तेही नाना शंख निरंतर आस्फुरिले, नाना प्रकारचे शंख निरंतर म्हणजे कायम, अखंड, बंद नाही केले त्यांनी, वाजवतच राहिले ते. पांडवांनी एकदा वाजवला, यांनी मात्र कायम नाना शंख निरंतर आस्फुरिले. परिणाम काय झाला? ज्ञानोबा तो उल्लेख करतात आता पुढे. तेने महाघोष निर्घाते, शेष कुर्म अवचिते, गज बजोनी भूभाराते, सांडो पाहती. महाघोष निर्घाते, निर्घात म्हणजे धक्का, बरं, मोठ्या आवाजाचा धक्का निर्माण होत असतो. हल्लीच्या काळात आपण पाहू शकतो बरं, जे मोठे मोठे डॉल्बी लावले जातात की नाही हल्लीच्या काळात, डीजे, त्याचे आवाज बघा. किंवा त्याचं उदाहरण कशाला, आपल्या या आळंदीच्या काही पलीकडच्या भागामध्ये पुण्यामध्ये बॉम्ब तयार होतात आणि मग त्याचं परीक्षण करण्याकरता इथं ते कुठेतरी फोडतात बघा, त्याचा आकाशामध्ये धूर तयार होतो. पण त्याचा असा आहे, प्रकाश आणि ध्वनी यांच्या वेगामध्ये बदल आहे. प्रकाश नंतर दिसतो, आवाज अगोदर ऐकू येतो. आवाजाचा वेग प्रचंड असतो, म्हणून कधी कधी तिकडं बॉम्ब जर फुटला तर प्रकाशाचा बहुतेक वेग जास्त असेल, आवाजाचा कमी असतो. आवाजानंतर येतो, पहिल्यांदा प्रकाश दिसते, वीज कडकडताना दिसते बघा. काहीतरी वेगामध्ये समानता नाही, त्यांच्यामध्ये मागे पुढे आहे, पण त्याचा आवाजाचा परिणाम होतो बघा. तो बॉम्ब फुटला तर आपल्या बऱ्याच आळंदीच्या घरांना तडे गेलेले आहेत. आमच्या आश्रमापर्यंत आवाज येतो, खिडक्यांचे काच आदळतात बघा. कशामुळे? आवाजाचा धक्का निर्माण होतो. आजही आपण पाहिलं तर कधी आपल्या पुण्यामध्ये जेव्हा गणपतीचं विसर्जन असतं की नाही, आता ते गणपती बाप्पा कसे सहन करतात त्यांना त्यांचं माहिती आहे, ते सगळं सहन करतात ते 10 दिवसापर्यंत. पण ते कधी कधी त्याचा प्रचंड आवाज होतो, काही भिंती पण पडतात बघा. मग आता म्हणे मग या गणपतीच्या भक्तांना कसं काय काही होत नाही, तर ते वेगळं गुप्त रहस्य आहे, ते त्याने सांगायचं. त्यांना कसं काय काही होत नाही, ते त्याचं रहस्य वेगळं आहे. हा, ते त्याला आता सोमरस कसं म्हणावं ते त्यांनी ते केलेलं असतं ते, पण त्याचा धक्का निर्माण होतो. आवाजाचा परिणाम कसा असतो, सिंहाचा आवाज ऐकला गर्जना तर धाकाने त्या हरणीचा गर्भपात झाला, हा आवाजाचा परिणाम असतो. म्हणून प्रचंड आवाज असतो की नाही, डेसिबल प्रमाण जास्त असलं तर त्याच्या कानाच्या पडद्यावर परिणाम होतो, किंवा हृदयाचे ठोके कमी जास्त होऊ शकतात.
हा आवाजाचा धक्का असतो. आणि आता कोणी कोणावर निर्बंध घालावा, स्वैर वागणं याला लोक स्वातंत्र्य म्हणतात हल्लीच्या काळामध्ये. म्हणजे शेजारच्याचा विचार करायचा नाही, फक्त आपलंच हाकायचं, याला काय म्हणतात स्वातंत्र्य आहे. आणि लोक म्हणतात आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. तू काय केलं स्वातंत्र्यासाठी? शहीदांनी बलिदान केलं आणि तू मोकळाच आहे. पण जाणीव होत नाही लोकांना. तेने महाघोष निर्घाते, मोठ्या आवाजाच्या धक्क्याने कुठपर्यंत आवाज गेला बघा बरं. शेष कुर्म अवचिते, गजबजोनी भूभारा ते सांडू पाहते. शेषावर पृथ्वीचा भार आहे आणि कुर्म म्हणजे कासव, याच्यावर मंदार पर्वताचा भार आहे. या शेषावर संपूर्ण पृथ्वीचं ओझं आहे. आपल्या पृथ्वीचं ओझं शेषावर आहे. पण तुम्ही तर असं म्हणाल की नाही नाही कसं काय ओझं राहील, पृथ्वी तर आकाशामध्ये आधांतरीच आहे. तसा अर्थ नाही घ्यायचा. आपण पृथ्वीला म्हणतो की नाही हा भूलोक आहे, याच्या खाली अतल, वितल, सुतल, रसातल, महातल आणि पाताळ. त्या पाताळामध्ये राहतो शेष. सगळ्याचं ओझं त्याच्यावर आहे, शेषावर. म्हणून जसं सप्त पाताळाचं ओझं आहे तसं पृथ्वीचं पण ओझं आहे आणि त्याचा पराक्रम मोठा आहे. त्यामुळे आधांतरी राहू शकतं ते. जरी विज्ञानामध्ये पृथ्वी आकाशामध्ये असेल तरी आकाशामध्ये असणारी पृथ्वी आणि तिच्या खाली असणारे पण आणखीन सप्त लोक आहे, त्याच्याही खाली पण शेष आहे. म्हणून शेषावर संपूर्ण ओझं आहे. तो शेष गजबजोनी घाबरला गेला आणि आपल्यावर असणारं भूभार त्याला टाकावं की काय आणि सोडून दुसरीकडे पळावं असं त्याच्या मनामध्ये एक धक्का निर्माण झाला. त्यानंतर कुर्म म्हणजे कासव, क्षीरसागराचं मंथन करायचं ठरलं. मग त्यांनी वासुकी नावाचा दोर आणला, मंदार पर्वताचा रवी तयार केला. दैत्य आणि दानवानी मंथन करायला सुरुवात केलं. पण त्या समुद्रामध्ये तो पर्वत बुडू लागला. मग भगवान महाविष्णू कासवाच्या रूपाने समुद्रात गेले आणि आपल्या पाठीचा त्यांनी त्या मेरू पर्वताला आधार दिला. आधार मिळाल्यामुळे मग मंदार पर्वताचं मंथन करण्याकरता उपयोग झाला. पण त्या पर्वताच्या घर्षणामुळे जी उष्णता किंवा अग्नी निर्माण झाली, त्यामुळे भगवंताचे खाली जे पाठ होते की नाही ते झाले मजबूत. आणि म्हणून आजही कासवाची जी पाठ आहे की नाही ते सर्वात मजबूत आहे बघा, सर्वात. तिच्यावर तुम्ही कोयत्याचा घाव केला काय आणि कुऱ्हाडीचाही घाव केला तर त्याच्या पाठीला काहीच होत नाही. म्हणून जुन्या काळामध्ये कासव मरण पावला की त्याच्या पाठीचा उपयोग ढाल म्हणून करायचे. आणि त्याच्यावर ओझं कोणतं आहे? मंदार पर्वताचं. पण त्यालाही धक्का पोचला त्या कासवालाही. ते म्हणले आपलं ओझं सांगून कुठंतरी पळावं. तेने महाघोष निर्घाते, शेष कुर्म अवचिते, गजबजोनी भूभाराते सांडू पाहती. ते तिन्ही लोक डळमळीत, मेरू मांदार आंदोळीत, समुद्र जळ उसळत कैलासवरी. पृथ्वी तळ उलथो पाहात, आकाश असे आसुडत, तेत सडा होत नक्षत्रांचा. सृष्टी गेली रे गेली, देवा मोकळवादी झाली, ऐसी एकटाळी पिटिली सत्यलोकी. आता या सगळ्या ओव्यांचा संबंध खरं तर 160 ओवीपर्यंत आहे. 60 ओवीपर्यंत. देहाचे दिन थोकला, जैसा प्रलय काळ मांडला, तैसा हाहाकार झाला तेही लोकी. ते देखोनी आदी पुरुष विस्मित, मने झने होय पांत, मग लोपिला अद्भुत संभ्रमतो. मनोन विश्वसावरले, एरवी युगांत होते उडवले, जय महाशंख आस्फुरिले कृष्णादिकी. इथपर्यंत या सगळ्या ओव्यांचा संबंध आहे. पहिला परिणाम कोणावर झाला? शेषावर आणि कुर्म म्हणजे कासवावर. त्यांनी विचार केला या पृथ्वीचं ओझं आपण टाकून द्यावं, त्याग करावा. इतकं त्यांचं हृदय विदीर्ण झालं. मग त्या कौरवांची काय बाजू आहे? त्यांचं तर होणारच आहे. पुढे सांगतात तेथ तिन्ही लोक डळमळीत. तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ हे डळमळीत झाले. म्हणजे जणू काही आपापली जागा सोडतात की काय असं वाटू लागलं. क्रम आता यांचा बदलणार असा प्रसंग निर्माण झाला. मेरू पर्वत हा सोन्याचा आहे, सगळ्या ब्रह्मांडाला त्याचा आधार आहे. आणि मांदार पर्वत हा समुद्र मंथनाकरता वापरलेला आहे. हे दोन्ही पर्वत आंदोळीत म्हणजे काय? झोके घेऊ लागले, म्हणजे आपापली जागा सोडून ते हलू लागले.
पर्वतावर झालेला परिणाम आहे हा. नाहीतर ज्ञानोबा म्हणतात दक्षिण उत्तर मारुता मेरू जैसा पंडूस होता. वारा कुठून काय येणं, दक्षिणेकडून येऊ उत्तर दिशेतून येऊ, पण मेरू पर्वत काही हालत नाही. पण पांडवांच्या पक्षातला शंखनाद ऐकला की मेरू आणि मंदार पर्वत हे मात्र झोके घेऊ लागले. जे झाडावर आपण झोका घेतला की ते पुढं जातात पुन्हा मागं येतात, तसे हे पर्वत हलू लागले बघा. मेरू मंदार आंदोळित समुद्र जळ उसळत कैलासवरी. रामेश्वरम पशी असणारं पाणी, तिथून पाणी घ्यायचं बरं समुद्राचं, आणि ते पाणी कुठपर्यंत उसळा लागलं, कैलास पर्वतापर्यंत, म्हणजे जायचं हिमालय पर्वतामध्ये. आस येतो हिमाचल असा त्याचा अर्थ होतो. रामेश्वरांपासून तर अगदी कैलास पर्वतापर्यंत समुद्राचं पाणी उसळी मारू लागलं, त्याच्यावर झालेला परिणाम आहे. पृथ्वी तळ उलथो पाहत, आता पृथ्वी उलथते की काय असं वाटू लागलं. पृथ्वी उलथले म्हणजे काय होतं बरं? ज्याप्रमाणे आपण नांगरणी करतो की नाही, नांगरणी केली तर काय होणार आहे, या पृथ्वीचा वरचा भाग खाली जातो आणि खालचा भाग वरती येतो. याला काय म्हणतात, उलथा पालत. तसा पृथ्वीचा पृष्ठभाग जर उलथला तर काय होणार, भूकंप. वरचे जाणार खाली आणि खालचे येणार वर. खाली कोण नाही, जमीनवरती आहे, पण वरचे मात्र नक्की खाली जाईल. पृथ्वी तळ ओलथो पाहत, हा पृथ्वीचा पृष्ठभाग भूकंप होतो की काय असा परिणाम झाला. पृथ्वी तळ म्हणजे पृथ्वीचा पृष्ठभाग, त्यावर पृथ्व्या भूते वाहावी हे आज्ञा माझी. पृथ्वीवर सगळ्या प्राणीमात्राने राहावं आणि तो पृथ्वीचा तळ उलथ होतो की काय असं वाटू लागलं. आकाश असे आसुडत, आकाश आता तुटून पडतं की काय असं वाटू लागलं. धक्का लागला आकाशाला सुद्धा, म्हणजे मेरू पर्वत झोके घेऊ लागले आणि आकाशाला मात्र धक्का पोहोचला, जणू काही आकाश तुटून पडतं की काय असं प्रसंग निर्माण झाला. तेत सडा होता नक्षत्रांचा. आकाशामध्ये नक्षत्र आहे, नक्षत्र तारका, प्रकाश आहे बरं का त्यांच्या ठिकाणी. ते आकाराने लहान नाहीत, दूर असल्यामुळे आपल्याला ते लहान दिसतात. सप्तऋषी पण आहे बरं आकाशामध्ये, ते आपल्याला दिसतात बघा. भूगोलाच्या पुस्तकामध्ये त्यांची आकृती आहे आणि आकाशामध्ये पण दिसतात. सप्तऋषी आपापल्या विशेष ठिकाणी राहतात. ते आपल्या 15व्या अध्यायामध्ये ना पितृ ऋषी विद्याधर अशा लोकांचं वर्णन आलं आहे बघा. किंवा भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये नवयोगेश्वरांचा प्रवास कुठं कुठं होतो आहे, तर ते 14 लोकांचा विचार केला आहे. तर हे सगळं आकाशामध्ये आहे. ऋषी लोक आहे, पितृलोक आहे, विद्याधरांचा लोक आहे. तर ते सप्तऋषी राहतात, मग सप्तऋषीचा तारे आपल्याला दिसतात. हे अनेक प्रकारचे लोक आहे आकाशामध्ये. किती अनंत आहे सांगता येत नाही. आकाशगंगाही अनंत आहे बघा, ब्रह्मांडाचा पसारा व्यापक आहे. तर तेथं सडा होतं नक्षत्रांचा. ते वर्तमान काळात ना बहुतेक सध्याला तो हंगाम सुरू झाला असेल, बोरं पिकतात बघा. बोरीच्या झाडावर बोरं पिकले की आपण जर गेलो तर रात्रभरामध्ये पिकलेले बोरं खाली पडतात. तर आपण काय म्हणतो, बोरांचा सडा पडला म्हणतो की नाही. म्हणजे बोरीच्या फांदीवर असणारे बोरं तुटून जर खाली पडले तर त्याला वाक्प्रचार काय, सडा पडला. तसं आकाशामध्ये नक्षत्र तारका आहे आणि जणू काही आता ते सगळे तुटून पडण्याचा प्रसंग प्राप्त झाला. ते तर सडा होतं नक्षत्रांचा. सृष्टी गेली रे गेली, देवा मोकळवादी झाली, ऐसी एक टाळी पिटेली सत्यलोकी. सत्यलोकामध्ये एकच टाळी पिटेली, एकमेकांनी सगळ्यांना वचन दिलं. सत्यता एक वाक्यता झाली. काय, आता सृष्टी गेली रे गेली, आता सृष्टी गेली, आता काही नाही. बऱ्याच लोकांना असं वाटलं बरं झालं आपली सत्ता आली होती, 5-6 वर्ष काही पाहायचं काम नाही. गेली रे गेली सृष्टी, आता काय राहणार आहे, सगळं सोडावं लागतं की नाही. सृष्टी गेली रे गेली. ब्रह्मदेवाने एवढ्या कष्टाने निर्माण केली, पण आता सृष्टी गेली. देवांची काय स्थिती झाली, देवा मोकळवादी झाली. देव जे असतात ना, देव हे मनुष्याच्या यज्ञावर जगतात. आपण जेव्हा यज्ञ करतो, यज्ञ हे अग्नीमध्ये हवन करतो आणि अग्नी हे देवांचं मुख सांगितलेलं आहे. याचा अर्थ काय होतो,
यज्ञामध्ये हवन केलं तर अग्नीच्या द्वारे देवांना पोचतं. म्हणून तिसऱ्या अध्यायामध्ये काय सांगितलं आहे, तुम्ही देवाते भजाल देव तुम्हा तुष्टतील, ऐसी परस्परे घडेल प्रीतीजेत, या सुधर्म पूजा पूजिता देवता गणा समजता योगक्षेम निश्चिता करीती तुमचा. म्हणून आपण यज्ञ केला तर अग्निमुखी हवन म्हटलं की नाही, अग्नीच्या मुखात हवन केलं की देवांना पोचतं आणि देव त्यामध्ये मग आश्रयाने राहतात यज्ञाच्या. पण आता सृष्टीच संपली तर यज्ञ कोण करणार आहे? मग देवांना कसं राहावं लागेल? आश्रयरहित राहावं लागेल. त्याला म्हणतात मोकळवादी. देवा मोकळवादी झाली, देवांना तर आश्रयरहित अशी स्थिती प्राप्त झाली. ऐसी एक टाळी पिटली सत्यलोकी. ब्रह्मदेवाच्या लोकामध्ये अशा प्रकारची एक टाळी पिटल्या गेली. पण मृत्यूलोकात काय झालं तेव्हा? देहाची दिन थोकला. युद्धाचा नियम असा होता महाभारतामध्ये, फक्त दिवसाच युद्ध करायचं, रात्री युद्ध करायचं नाही. सूर्यास्त झाला की युद्ध बंद करायचं. म्हणून तर जयद्रथाला बाहेर आणण्यासाठी भगवंताने अगोदर सूर्यास्त केला होता, कारण हा त्याच्याशिवाय बाहेर येणार नाही. नियम का? सूर्यास्त झाला की युद्ध बंद आणि सूर्योदय झाला की युद्धाला प्रारंभ करायचा, हा त्या काळचा नियम होता. पण आता शत्रू जर अंधारात युद्ध करत असेल तर आपल्याला या अंधारात युद्ध केलंच पाहिजे. जसा समोरचा व्यक्ती ज्या भाषेमध्ये समजत असेल त्याला त्या भाषेमध्ये समजावून सांगावं लागतं. त्याला जर सामोपचाराची भाषा नसेल कळेल तर मग साम दाम दंड भेद. म्हणून तर मग गनिमी कावा नवीन छत्रपती शिवाजी महाराजांनी आणलेला आहे. बरं, गनिमी कावा ही युद्ध नीती छत्रपती शिवाजी महाराजांनी आणलेली आहे. त्याचा आदर्श घेऊन मग आपण आत्ता सर्जिकल स्ट्राईक केला. खरं तर हे फार अगोदर व्हायला पाहिजे होतं, पण आपल्या लोकांना इतिहासाचा लय लवकर विसर पडतो. असू द्या, नियम असा दिवसा युद्ध करावं. पण तिथे पांडवांनी शंखनाद केल्याबरोबर काय झाला? देहाची दिन थोकला. देहाची म्हणजे दिवसाच दिन थोकला. सूर्यनारायण थांबले गेले बघा. दिवसाच रात्र झाली, कळेनाच कोणाला दिवस आहे का रात्र आहे. कधी कधी रात्रीमध्ये दिवस होतो. बरं, कसा भास होतो? सायंकाळी समजा एखादा अवकाशयान सोडायचं असेल आकाशामध्ये, आजही आपण पाहिलं भारतामध्ये आहे ना, तर ते अवकाशयान सोडायचं क्षेपणास्त्र आकाशामध्ये सोडतात की नाही, तर खाली प्रचंड प्रकारचे अग्नी निर्माण होते बघा. सायंकाळी रात्री जर सोडला तर असं वाटतं की आता सूर्य उगवला की काय, एवढा प्रकाश होतो तिथं. म्हणजे रात्री प्रकाश होऊ शकतो तर दिवसा का अंधार होऊ शकणार नाही. देहाची दिन थोकला. जैसा प्रळय काळ मांडला, जणू काही आता प्रळय काळाची मांडणी होती की काय, तैसा हाहाकार झाला तीही लोकी. संपूर्ण त्रैलोक्यामध्ये हाहाकार माजला गेला, हाहाकार झाला. हा सगळा प्रसंग पाहिला तर भगवंताने विचार केला, मीच प्रारंभ केला आहे ना. त्याने पांचजन्य आसपुरीला प्रारंभ मी केलेला आहे. माझ्यापासून जर परिणाम प्राप्त झाला असेल तर थांबवावं सुद्धा हे मलाच लागेल. प्रारंभ जर मी असेल तर मग शेवटसुद्धा मलाच करावं लागेल. ते देखोनी आदी पुरुष विस्मित, मने झने होय पांत, मग लोपिला अद्भुत संभ्रमतो, मनोने विश्व सांवरले. एरवी युगांत होते उडवले, जय महाशंका स्फुरिले कृष्णादिकी. ते पाहिल्यानंतर आदी पुरुष म्हणजे आदी नारायण. तुम्ही असं म्हणा, इथं काही शब्द हा भगवंताकरता नाही आला, भगवंताकरताच आलेला आहे. कारण का इथे फक्त आदी पुरुष म्हटलं, त्या परमात्म्याला मागे वैकुंठीचा राणा जाण, वैकुंठीचा राणा म्हटलं की नाही. म्हणजे वैकुंठीचा राणा म्हणणं काय, आदी पुरुष म्हणणं काय आणि श्रीकृष्ण परमात्मा म्हणणं काय, तिन्हीचा अर्थ एकच आहे. हे भगवंताने पाहिलं आणि भगवान म्हटले कदाचित आश्चर्यकारक होऊन म्हणे झने होय पांत. कदाचित या आवाजाने या संपूर्ण त्रैलोक्याचा नाश तर होणार नाही, पण तो होऊ नये. झने म्हणजे होऊ नये. बरं, झने हे क्रियापद आहे, अव्यय आहे, निषेधार्थक. कदाचित अंत होऊ नये बुवा असं भगवंताला वाटलं, आश्चर्य वाटून अंत होऊ नये. मग म्हणून लोपिला अद्भुत संभ्रमतो. संभ्रम म्हणजे आवेश, अपूर्व किंवा अद्भुत असणारा हा आवेश भगवंताने लोपिला.
याचा अर्थ भगवंतांनी 2 कामं केल्या. पहिलं काम कोणतं केलं? जैसा उदयला नक्षत्राते लोपिती न करू, शब्द आला की नाही पाठीमागं. पहिल्यांदा आपल्या शंखाने कौरवांचा शंखनाद लोपिला आणि इथे आता आपल्या संकल्पाने पांडवांच्या पक्षातलाही शंखनाद लोपिला. मग लोपिला अद्भुत संभ्रमतो परिणाम मनोनी विश्व सावरले. संपूर्णच्या संपूर्ण जगत सावरल्या गेलं, जाग्यावर राहिलं किंवा सगळ्या जगाने आपल्याला स्वतःला आवरलं. एरवी भगवंताने जर असं नसतं केलं, संकल्पाने हे जर आवरलं नसतं तर युगांत होते ओढवले. एरवी म्हणजे दुसऱ्या बाजूने युगाचा अंत होण्याचा प्रसंग प्राप्त झाला होता. पण कधी? जै म्हणजे जेव्हा महाशंका स्फुरिले कृष्णादिकी, भगवान श्रीकृष्ण, 5 पांडव आणि त्यांच्या पक्षातले महारथी वीर यांनी जेव्हा आपापले महाशंख वाजविले होते तेव्हा युगांत होण्याचा प्रसंगच आला होता. पण भगवंताने ते सगळं सावरलं. आता तो आवाज मुख्य आवरला म्हणजे ध्वनी आवरला, पण प्रतिध्वनी मात्र होत राहिला. आणि त्या प्रतिध्वनीचा परिणाम काय झाला त्याचा विचार आपण उद्या करू. कुंडली कवरदारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.